मिरजेत 24 तास उलटून गेले, अद्याप नवजात बालकाचा पत्ता नाही। काँग्रेस शहराध्यक्ष आक्रमक, आंदोलनाचा इशारा। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 3 दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात पहिल्याने पळवून नेण्याची घटना घडली आहे। 24 तास उलटून गेले तरी अद्याप नवजात बालकाला पळवून नेलेल्या महिलेचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही। त्यामुळे तात्काळ महिलेचा शोध घेऊन नवजात बालकाला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी केली आहे। कविता समाधान आलदर, राहणार जिस्कर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात येथे दाखल झाली होती। तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर त्याला मुलगा झाला। आज प्रसूती विभागात एका अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन ती पसार झाली। बाळ परत रुग्णालयात आलेच नाही। बाळ चोरीला गेल्या प्रकारे उघडकीस झाला। महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिरज शासकीय रुग्णालय तसेच नवजात बालकाच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून मिरज विभागीय पोलीस अधिकारी पनगेल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे प्रभारी सुनील शिड्डे यांनी शोध सुरू केला आहे। पण 24 तास उलटून गेले तरी अद्याप शोध लागला नाही। 2 दिवसात नवजात बालकाला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन नाही केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय बापू मेंढे यांनी दिला आहे। अतिशय वाईट घटना घडली। मिरज सारख्या या शहरातून सिव्हिल हॉस्पिटलमधून एक 3 दिवसाचं बाळ त्या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे। खऱ्या अर्थानं सिव्हिल हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था अतिशय चुकीच्या पद्धतीचं असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। आणि एखाद्या महिलेचं एखाद्या बाळ चोरीला जाणं ही अतिशय वाईट घटना आहे। या ठिकाणी आज ते बाळ चोरीला जाऊन 24 तास उलटले तरी सुद्धा कोणताही धागा दोरा अजून हाती लागलेला दिसत नाही। ते बाळ सुरक्षित आणि व्यवस्थित जिवंत त्याला ताब्यात घेणं अतिशय गरजेचं आहे। जर का या येत्या 1-2 दिवसात जर का काही ते सुरक्षित ते बाळ सापडलं नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू।